नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण पाहणार आहे ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग आपल्याला चार्टवर कशा प्रकारचं मोमेंटम पाहायला मिळते हे थोडंसं आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर बघूया सध्या चार्ट. सध्याच्या ठिकाणला जो तुम्ही चार्ट बघत आहे हा आपल्या निफ्टीचा चार्ट आहे. या निफ्टीच्या चार्टमध्ये बघू शकता आपण फिबोनाची टेबल या ठिकाणी ड्रॉ केला होता, या ठिकाणपासून तर या ठिकाणपर्यंत. हा ड्रॉ करताना आपण काय केलं होतं की मागच्या प्रिव्हियस डेमध्ये जो हाय आणि लो होता त्याला आपण या ठिकाणी कन्सिडर केलं होतं. त्यानुसार या ठिकाणी हा फिबोनासीचा चार्ट या ठिकाणी आपण चार्टवर अप्लाय केला होता. तर या ठिकाणी आपण काय केलं होतं, या दिवसाचा या ठिकाणचा हाय आपण या ठिकाणी मार्क केला होता, ही हाय लेवल. आणि ज्या दिवशी शुक्रवारला मार्केटमध्ये एक बॉटम बनवला होता, या ठिकाणचा आपण हा सपोर्ट या ठिकाणचा मार्क केला. तर यानुसार आपण हा फिबोनाची या ठिकाणी हाय टू लो असा मार्क केला. त्यानुसार बघू शकता आजच्या दिवसामध्ये आपल्याला अपेक्षित प्रमाणे टार्गेट मिळालेलं आहे. आता आजचा जर बघितलं आपण तर आता हे थोडंसं मी तुम्हाला फिबोनाची लेवल कशा प्रकारे हे ड्रॉ केली दाखवते, परंतु हे दाखवलं. आता सध्याच्या कंडिशन तुम्हाला आजच्या दिवसाचं मोमेंटम दाखवते मी. आता आजच्या दिवसात जर मोमेंटम बघितलं तर आजच्या दिवशी आपल्याला या ठिकाणपासून मोमेंटम पाहायला मिळालं. या ठिकाणपासून ही आहे पहिली कॅन्डल, ही वाली मोठी. तर या ठिकाणी बघू शकता मार्केटमध्ये फ्लॅट ओपनिंग आपल्याला पाहायला मिळालं. ऑलमोस्ट समजा 43 पॉईंटचं आपल्याला याच्यामध्ये गॅप डाऊन ओपनिंग पाहायला मिळालं होतं या ठिकाणपासून तर या ठिकाणपर्यंत. परंतु जसं ही ओपनिंग झालं मार्केटमध्ये रिकव्हरी तुम्हाला पाहायला मिळाली. याचं कारण काय होतं की ज्या लोकांनी ऑलरेडी पोझिशन या ठिकाणपासून तेजीसाठी घेतल्या होत्या, त्या पोझिशन होल्ड होत्या आणि ग्लोबल कारणामुळे थोडंसं मार्केटमध्ये पॉझिटिव्ह चांगल्या प्रकारचं एक स्ट्रेंथ होता. परंतु या ठिकाणी आपल्या ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग आपली 26,000ची लेवल, जी कालच्या आपल्या ॲनालिसिसमध्ये आपण सांगितलं होतं की 26,000ची ही लेवल आपल्यासाठी स्ट्रॉंग सेलिंग झोन राहणार आहे आणि या ठिकाणी प्रॉफिट बुकिंगसुद्धा होणार आहे, हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. त्यानुसार बघू शकता मार्केटमध्ये पहिल्या 10-15 मिनिटामध्ये या ठिकाणपर्यंत तुम्हाला रिकव्हरी पाहायला मिळाली आणि त्यानंतर आपल्या फिबोनासीची जी लेवल आहे 0.812चा ही जी लेवल आहे फिबोनासीच्या चार्टची, या ठिकाणापासून बघू शकता तुम्ही परफेक्टली आपल्याला सेलिंग साईडला जाताना दिसलं मार्केटमध्ये तुम्हाला या ठिकाणी सडनली सेलिंग पाहायला मिळालं. हे बघू शकता तुम्ही सडनली ही जी आपली फिबोनासीची लेवल आहे 0.812 या ठिकाणपासून आणि 26,000ची लेवल मेन म्हणजे आपल्याला या फिबोनासीपेक्षा महत्त्वाची लेवल कुठली होती, 26,000ची. 26,000च्या लेवलवर चांगल्या प्रकारचा ओपन इंटरेस्ट या ठिकाणी तयार झालेला होता. तर त्यानुसार मार्केटमध्ये बघू शकता तुम्ही तर त्यानुसार मार्केटमध्ये या ठिकाणपासून रिकव्हरी तुम्हाला थोडीशी पाहायला मिळाली या सपोर्ट घेऊन या ठिकाणपर्यंत. परंतु या ठिकाणचे जे कॉल रायटर होते 26,000च्या लेवलवर ऑप्शन चेनमधले, यांनी पुन्हा या ठिकाणी सेलिंग प्रेशर वाढलं आणि आपल्या फिबोनाची लेवलच्या हिशोबाने मार्केटमध्ये आपल्याला लो पॉईंटपासून रिकव्हरी किती पर्सेंट मिळाली होती, 80%च्या जवळपास रिकव्हरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली होती. म्हणजे ऑलमोस्ट या ठिकाणी चांगल्या प्रकारचं रिकव्हरी दिलं होतं. त्याच्यामुळे काय की मार्केटमध्ये या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग येणं एक साहजिक होतं. त्यामुळे ह्या जे काही पोझिशन या ठिकाणी तुम्हाला जे पाहायला मिळाले अशा ह्या कॅन्डल्स, ह्या सर्व प्रॉफिट बुकिंगमुळे पाहायला मिळाल्या आणि या संधीचा फायदा घेत पुन्हा मार्केटमध्ये काय झालं की फ्रेश सेलिंगच्या पोझिशन तयार झाल्या आणि जशी ही लेवल 26,000ची लेवल डाऊन साईडला ब्रेक झाली या कॅन्डल्समध्ये, तर बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकारचं आपल्याला कंटिन्यूअस 150 ते 200 पॉईंटचं मोमेंटम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. या पहिल्या ब्रेकडाऊनमध्येच तुम्हाला 25,900पर्यंत टार्गेट पाहायला मिळालं या लेवलपर्यंत परफेक्टली. बघू शकता ही लेवल जशी या ठिकाणी ब्रेक झाली, या लेवलपासून 25,900पर्यंत तुम्हाला टार्गेट या ठिकाणी मिळालं. आणि या कंडिशनला ऑप्शन चेनमधला जर डाटा बघितला तुम्ही तर सर्व हा डाटा लॉंग अनवाइंडिंगमध्ये कन्वर्ट झालेला आहे. तर या ठिकाणचा डाटा जर बघितला तुम्ही तरी बघू शकता तुम्ही, जसं आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. एक मिनिट, हा नेक्स्ट एक्सपायरीचा हा एक्सपायरी आहे, आपल्याला करंट एक्सपायरी पाहिजे. तर या ठिकाणी बघू शकता जसं आपण कालच्या याच्यामध्ये सांगितलं होतं की आपल्याला या पुट साईडचा जो डाटा आहे, हा पुट साईडचा जो चार्ट आहे, यामध्ये OI चेनच्या कॉलममध्ये मी कालच सांगितलं होतं तुम्हाला की या ठिकाणचा सर्व डाटा तुम्हाला निगेटिव्हमध्ये पाहायला मिळेल या प्रकारचा. 25,700 पासून, कारण कालची जी रिकव्हरी पाहायला मिळाली आपली 25,700 पासून 850 ते
800 पासून मिळाले, तर या ठिकाणपासून 600, 700, 800 या लेवलवर जेवढे काही पुट रायटर्स होते, ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीच्या पोझिशन तयार केलं, तर यांनी काय केलं, जसंही मार्केट अपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, यांनी आपली प्रॉफिट बुकिंग प्रॉफिट बुक करायला सुरुवात केली. तर यामुळे काय की या तेजीच्या पोझिशन या ठिकाणी कमी झाल्या आणि या संधीचा फायदा घेत पुन्हा बघू शकता 26,000 आणि 25,950 या ठिकाणी जबरदस्त कॉल रायटिंग आजच्या दिवसामध्ये तुम्हाला झालेली दिसली. या ठिकाणी बघू शकता दुपारच्या कंडिशनला 2.25-3 करोडच्या जवळपास या ठिकाणी टोटल ओपन इंटरेस्ट या ठिकाणी होता आणि 2.5-2 करोडचा ओवाय चेनच्या कॉलममध्ये आपल्याला या ठिकाणी पोझिशन पाहायला मिळत होत्या. या सर्व पोझिशन आजच्या दिवसामध्ये वाढल्या म्हणून ह्या झाल्या होत्या आणि त्यानुसारच मार्केटमध्ये बघू शकता जबरदस्त तुम्हाला डाऊन साईडलाच मोमेंटम आजच्या दिवसाला पाहायला मिळालं परफेक्टली. तर यानुसार हे आजचं मोमेंटम झालेलं आहे आणि परफेक्टली बघू शकता या ठिकाणी जेव्हा सपोर्टसुद्धा घेतला मार्केटमध्ये हे 0.25चीच लेवल यापासून सपोर्ट घेतला बघू शकता. या ठिकाणपासून समजा 950 पासून या ठिकाणी सडनली सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं. हे ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग झालं. बरं आता नेमका हा या लेवलपासूनच रिजेक्शन घेण्याचं कारण काय होतं, या लेवलपासून जेव्हा मार्केट या लेवलच्या वरती होल्ड करण्याचा प्रयत्न करत होता, 950च्या जवळपास जाण्याचा प्रयत्न केला मार्केटने, परंतु या ठिकाणी बघू शकता ऑप्शन चेनमध्ये हा डाटा किती झालेला आहे या ठिकाणी 950च्या लेवलवर काय या ठिकाणी 1,98,00,000 टोटल पोझिशन आहे. आजच्या दिवसामध्ये 1,47 म्हणजे हा 25,950 हा एक चांगला एक रेजिस्टन्स झोन तयार झालेला होता. हा या ठिकाणचा चांगल्या प्रकारचा रेजिस्टन्स झोन तयार झाला असल्यामुळे या ठिकाणपासून मार्केटमध्ये नंतर काय झालं की सेलिंग प्रेशर तुम्हाला पाहायला मिळालं हे अशा प्रकारचं. तर त्यांनी बरोबर 25,800 ही आपल्या ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग या सायकोलॉजिकल लेवलच्या जवळपास मार्केटला आणून पुन्हा या ठिकाणपर्यंत ठेवलं आणि पुन्हा बघू शकता हा जो आपला फिबोनाचीचा 0.25चं जी लेवल आहे लोपासून 25% रिकव्हरीमध्ये, तर या लेवलपासूनच पुन्हा मार्केटमध्ये तुम्हाला अपसाईड रॅली पाहायला मिळेल. तर ही अपसाईड जी रॅली आहे ही थोडी शॉर्ट कव्हरिंगमुळे आलेली आहे, कारण या ठिकाणपासून ज्यांच्या काही शॉर्ट सेलच्या पोझिशन होते, ज्यांनी मंदीच्या पोझिशन तयार केल्या होत्या, या ठिकाणी थोडंसं लास्टच्या कंडिशनला मार्केट क्लोजिंगच्या टाईमला 2:15-3च्या जवळपास यांनी शॉर्ट कव्हरिंग करायला सुरुवात केली. त्यामुळे मार्केट पुन्हा अपसाईड या साईड या प्रकारची मोमेंटम देताना तुम्हाला दिसून आलं. आता आपल्याला हे समजून घ्यायचं, हे झालं कालचं आणि आजचं. आता आपल्याला समजा याच्यावरून उद्याच्या दिवसाला कशा प्रकारचं मोमेंटम राहील हे थोडंसं आपल्याला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आता या ठिकाणी बघू शकता हा जो आपला फिबोनाचीचा जो चार्ट आहे हा आपण प्रिव्हियस डेच्या हाय आणि लोच्या हिशोबाने या ठिकाणी स्लॉट केलेला आहे आणि तो आपण सध्या त्या कंडिशनमध्ये चार्टवर राहू देणार आहे. आता उद्याच्या कंडिशनला जशी आपली आजची कंडिशन होती की मार्केटमध्ये बघू शकता तुम्ही की आजचं जे मोमेंटम झालं आहे हे किती पॉईंटचं झालेलं आहे ना, तेजी ना मंदी. कालच्या क्लोजिंगच्या हिशोबाने जर फक्त 29 पॉईंटमध्ये मंदीमध्ये तुम्हाला मार्केट आज क्लोजिंग देताना दिसलं. कालच्या तुलनेत जर बघितलं तर मार्केटमध्ये आज तेजी आणि मंदी दोन्ही इकडे झालं, परंतु क्लोजिंग काय झालं की प्रिव्हियस डेच्या हिशोबाने झाली. आता सेम उद्यासाठी कशा प्रकारचं राहील त्याच्यामध्ये या ठिकाणी सर्वात पहिले आपल्याला बघायचं आहे ऑप्शन चेनमध्ये बघू शकता आपल्याला आता ही जी एक्सपायरी होती आजची ही मंथली एक्सपायरीची होती. आता पुढच्या याच्यामधून आता वीकली एक्सपायरी चालू होणार आहे याच्यामध्ये. तर नोव्हेंबर महिन्याच्या सिरीजची यातला पहिली एक्सपायरी राहणार आहे ही. तर यामध्ये आपल्याला महत्त्वाची लेवल राहणार आहे सध्याच्या कंडिशनला 26,000. या 26,000च्या लेवलवर दोन्हीही बाजूला चांगल्या प्रकारचं ओपन सध्याच्या कंडिशनला आपल्याला दिसून येत आहे. सध्या या नवीन कॉन्ट्रॅक्ट ओपन झाले असल्यामुळे याच्यामध्ये जास्त प्रमाणात पोझिशन तुम्हाला दिसणार नाही. उद्यापासून याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात दिसेल, कारण आजच्या करंट एक्सपायरीच्या याच्यामध्ये जास्त डाटा आपल्याला होता. आता यामध्ये बघू शकता 26,000च्या लेवलवर या ठिकाणी 45 लाखाच्या पोझिशन आहे आणि कॉल साईडला 68 लाखाच्या पोझिशन आहे. म्हणजे 26,000ची लेवल ही एक सेलिंग झोन तयार झालेलीच होती. ठीक आहे. यानुसार आता उद्यासाठी सुद्धा आपल्याला ही मेक अँड ब्रेक लेवल हीच राहणार आहे, कारण आता सध्याचं सेलिंग प्रेशर किंवा मार्केटमधल्या तेजीमंदीच्या पोझिशन सध्या तरी या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही आहे. आता उद्या जर मार्केट ग्लोबल कारणामुळे जर मार्केट 26,000च्या वरती जर सस्टेन झालं तर पुन्हा तुम्हाला 25,900 या लेवलवर पुट रायटिंग झालेली दिसेल. 26,000च्या लेवलवर या ठिकाणी पुट रायटिंग झालेली दिसेल. त्यानंतर 26,100 या ठिकाणी पुट रायटिंग तुम्हाला झालेली दिसेल या तिन्ही ठिकाणी. आणि या ठिकाणी सुद्धा ओआय चेनच्या कॉलममध्ये तुम्हाला पोझिशन न्यू ॲड झालेली दिसेल आणि याच्या अगेन्स्ट पुट साईडच्या अगेन्स्ट कॉल साईडला या ठिकाणी तुम्हाला शॉर्ट कव्हरिंग पाहायला मिळेल.
तर मार्केटमध्ये आपला नेक्स्ट टार्गेट राहणार आहे आता 25,300 पर्यंत. जर गॅप ओपनिंगमुळे आणि थोडंसं शॉर्ट कव्हरिंग फ्रेश याच्यामध्ये जर झालं तर मार्केटमध्ये 25,100 पहिलं टार्गेट, 200 सेकंड टार्गेट आणि 300 थर्ड टार्गेट. आपलं याप्रमाणे उद्याचं टार्गेट उद्याच्या सिरीजमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आता अशा प्रकारचं मोमेंटम ऑप्शन चेन डाटावरून राहणार आहे. आता थोडंसं चार्टवर समजून घेऊया याच गोष्टी आपण. तर हा बघू शकता आपले जे लेवल आहे आता या ठिकाणी. आता प्रिव्हियस डेच्या हिशोबाने जर बघितलं आपण आता, तर आपल्यासाठी महत्त्वाची लेवल राहणार आहे उद्यासाठी ही एक लेवल टॉप सेलिंग झोन, ज्या ठिकाणपासून मार्केट पुन्हा सेलिंग झोनमध्ये आलं म्हणजे आपल्याला सध्या या ठिकाणपासून तर 26,100 पर्यंत सध्या जागा आहे. जर मार्केटमध्ये उद्याच्या दिवसाला जर मार्केटमध्ये उद्याच्या दिवसाला गॅप ओपनिंग मिळालं आणि मार्केटमध्ये काही वेळपर्यंत जर सस्टेन राहण्याचा प्रयत्न जर मार्केटने केला तर तुम्हाला सहज या लेवलपर्यंत टार्गेट मिळू शकते. कुठल्या? या 26,102 पर्यंत, कारण हा आपला टॉप सेलिंग झोन या सध्या फिबोनाची लेवलच्या नुसार झालेला आहे. फक्त कंडिशन एकच राहणार आहे आपल्याला की ही जी आपली 26,000ची लेवल आहे या 26,000च्या लेवलच्या वरती मार्केटमध्ये अशा प्रकारची कॅन्डल्स एक तयार झाली पाहिजे. त्यानंतर अशा प्रकारचे कॅन्डल्स तुम्हाला अपसाईडला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्या कंडिशनला कॉल रायटिंगमध्ये शॉर्ट कव्हरिंग पाहायला मिळेल आणि पुट रायटिंगमध्ये नवीन पोझिशन ॲड झालेल्या दिसेल. तर या ठिकाणी थोडंसं रेजिस्टन्स आपल्याला हा राहणार आहे, हे थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. पुन्हा या ठिकाणपासून रेजिस्टन्स जर घेतला मार्केटमध्ये तर पुन्हा तुम्हाला या ठिकाणपर्यंत जागा डाऊन साईडला खाली आहे. सर्वात महत्त्वाचं आहे आपल्याला उद्याचं ओपनिंग कशा प्रकारे राहते त्यानुसार सर्व गोष्टी याच्यावर डिपेंड राहते. जर गॅप ओपनिंग मिळालं तेव्हा कधी काय होते की मार्केटमध्ये जेव्हा गॅप ओपनिंग मिळते तर समजा तर या कंडिशनमध्ये या ठिकाणी जर गॅप ओपनिंग मिळालं तर पहिल्या कंडिशनमध्ये काय होतं की अशा प्रकारची कॅन्डल तयार होते. एक तर ओपन हाय सेम बनणार आणि या प्रकारची कॅन्डल तयार होईल आणि सेकंड कॅन्डल जर या प्रकारची जर झाली तर पुन्हा तुम्हाला डाऊन साईडमध्ये टार्गेट अशा प्रकारचे पाहायला मिळते. अशा प्रकारचे आता महत्त्वाचं गॅप ओपनिंग होती की गॅप डाऊन त्यानुसार आपल्याला उद्याचं ॲनालिसिस करावं लागणार आहे. तर सर्व आपल्या 9:08 लेवलवर सर्व डिपेंड राहते की आपल्या आता या लेवलनुसार मार्केट ओपन किती प्राईजला होते याच्यावर सर्व आपलं डिपेंड राहणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला एक वेळा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या संदर्भात आणखी ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग जर तुम्हाला काही समस्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्या हिशोबाने आपण पुन्हा एक व्हिडिओ बनवून तयार करू. थोडंसं या ठिकाणी तुम्हाला बॅक टेस्टिंगमध्ये दाखवते मी थोडंसं मोठ्या टाईम फ्रेममध्ये करून. तर या ठिकाणचं मोमेंटम बघा ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंगच प्रत्येक वेळी झालेला आहे. या ठिकाणी प्रत्येक वेळा जे मोमेंटम झालेलं आहे हे ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंगच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. आता या ठिकाणी थोडंसं मी हा फिबोनाचीचा चार्ट मी हाईड केलेला आहे. या ठिकाणी बघू शकता आता ह्या जे लेवल आहेत 26,000 ही ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग, 26,100 ही सुद्धा ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग, 25,900 ही ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग, 25,800, 25,700, 25,600 ह्या अशा प्रकारच्या मोमेंटम ह्या लेवल आपण सर्व ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग केलेला आहे आणि त्यानुसारच मार्केटमध्ये बघता सपोर्ट रजिस्टन्स या लेवलमध्ये घेतलं झालेलं तुम्हाला दिसून येत आहे. ही 26,100 या ठिकाणपर्यंत टॉप सेलिंग झोन बनलेला आहे. त्या ठिकाणपासून 26,000, 25,900 ठीक आहे, 25,900 लेवल झाल्यानंतर 25,800, 25,700 पुन्हा मार्केटमध्ये बघू शकता 25,800, 25,800 पासून 25,900, 26,000, 26,000 पासून पुन्हा 25,900, 25,800 म्हणजे या 100 पॉईंटच्या रेंजमध्येच मार्केटमध्ये मोमेंटम होताल तुम्हाला दिसून येत आहे. फक्त यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे की लाईव्ह मार्केटमध्ये जेव्हाही तुम्ही ऑप्शन चेन बघता तर या ऑप्शन चेनचा डाटा कशा प्रकारे चेंजेस होतो हे बघणं आपल्याला खूप महत्त्वाचं राहते. आता आजच्या दिवसात जर बघितलं तुम्ही या 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमनुसार 25,950ची जी आपली लेवल होती या ठिकाणी जबरदस्त डाटा तयार झालेला होता. म्हणूनच या ठिकाणपासून तुम्हाला जे सेलिंग पाहायला मिळालं आजचं हे कशामुळे हे सर्व ऑप्शन चेन डाटामध्ये 25,950च्या लेवलवर जबरदस्त कॉल रायटिंग झाली होती त्यामुळे. ठीक आहे.